श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की येत्या 14 फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे. तर वसंत पंचमी हा आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष त्याचे महत्व आहे. हा सण वर्षातील सर्वात सुंदर वेळेचे स्वागत करतो आणि जेव्हा फुले येतात आणि वातावरण गोड सुगंधाने भरते. वसंत पंचमीला नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा मोठी खरेदी करण्यासाठी हा खूप सर्वोत्तम दिवसापैकी एक मानला जातो. या दिवशी अनेक विद्यार्थी नवीन अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशही घेतात. कारण हा दिवस हा ज्ञान आणि बुद्धीची देवी मा सरस्वती यांना समर्पित आहे. कारण हा दिवस ज्ञान आणि बुद्धीची देवी माता सरस्वती यांना समर्पित आहे. असे या दिवशी कोणतीही नवीन सुरुवात करणे अधिक फलदायी ठरते आणि माता सरस्वतीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो आणि आपल्या प्रवासाच्या दरम्यान ती आपल्याला मार्गदर्शन करत असते आणि योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करत असते. आणि यामुळे अनेक जण हा दिवस सरस्वती पूजनाने देखील साजरा करत असतात. शैक्षणिक संस्था या दिवसाला विशेष महत्त्व देतात आणि अनेक संस्था आपला परिसर शुद्ध करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करण्यासाठी परिसरामध्ये सरस्वती पूजनाचे हवनाचे देखील कार्यक्रम करत असतात. आणि त्याशिवाय लग्नाच्या गाठी बांधण्यासाठी वसंत पंचमी हा खूपच शुभ दिवस मानला जातो. तर माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीला वसंत पंचमी हा सण साजरा केला जातो. वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. माता सरस्वतीला ज्ञान आणि विद्येची देवी म्हटले जाते. वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते आणि या दिवशी लोक पिवळ्या रंगाचे कपडे घालतात आणि देवी सरस्वतीची पूजा करत असतात. आणि याच दिवसापासून वसंत ऋतू सुरू होतो. माता सरस्वतीची उपासना केल्याने आपल्याला ज्ञान, बुद्धी, नोकरी आणि व्यवसायात यश वाढते. तर चला जाणून घेऊया वसंत पंचमीचे काही असे खास उपाय. तर सरस्वती पूजनाचा दिवस हा शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. आणि या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि देवी काली देखील प्रसन्न होतात. आणि या दिवशी आपल्याला सकाळी स्नान केल्यानंतर पिवळ्या रंगाचेच कपडे घालायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला माता सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो ठेवून पूजा करायची आहे. तर माता सरस्वतीला गंगाजलाने स्नान घालायचे आहे आणि मग त्यानंतर त्यांना पिवळे कपडेच घालायचे आहे. यानंतर मग त्यांना पिवळी फुले, पांढरे चंदन किंवा पिवळ्या रंगाची रोळी, गुलाल, धूप, दिवा, सुगंधी अर्पण करायचे आहे. आणि माता लक्ष्मीला या दिवशी पिवळ्या रंगाचे जे फूल आहे ते झेंडूचे फूल किंवा जे मोहरीचे फूल असतात ते अर्पण करण्याला खूप जास्त महत्व आहे. आणि त्यासोबत पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे. आणि या दिवशी आपल्याला सरस्वती वंदना, देवी सरस्वतीचे जे मंत्र, स्तोत्र आहे ते सगळे आपल्याला पठण करायचे आहे आणि त्यानंतर माता सरस्वतीची आरती करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला ओम श्री सरस्वते नमः या मंत्राचा जप करून आपल्याला हवन करायचे आहे. आणि सरस्वती पूजनाच्या दिवशी शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी देखील अत्यंत शुभ दिवस मानला जातो. जे लहान मुलं असतात तर त्यांचे पहिले अक्षर लिहिण्यासाठी या दिवशी केशरात बुडवलेल्या पेनाने त्यांच्याकडून पहिले अक्षर लिहून घ्यायचे आहे. आणि त्यानंतरचा उपाय म्हणजे असा की आपल्याला एका तांबणामध्ये तांदूळ घ्यायचे आहे. पूर्ण ते आपल्याला भरून घ्यायचे आहे आणि पूर्ण असे प्लेन करून घ्यायचे आहे. आणि मग त्यानंतर आपल्या मुलांकडून बोटानेच फक्त सगळ्यात आधी श्री गणेशाय नमः असं लिहा आणि मग ते पूर्ण तांदूळ पुन्हा प्लेन करून घ्या, म्हणजे ते पुसून घ्या. मग त्यानंतर लिहायचे आपल्याला श्री सरस्वते नमः. ते लिहून झाल्यावर ते देखील पुन्हा तसंच प्लेन करून घ्या. त्यानंतर लिहायचे आपल्याला श्री कुलदेवताय नमः. ते देखील तसंच प्लेन करून घ्या आणि नंतर आपल्याला लिहायचं श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तो आपल्या मुलांकडून सगळ्यांनी करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतरचा उपाय म्हणजे या दिवशी आपल्या मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने मधामध्ये बुडून एम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे तर तो लिहायचा आहे. दर्भाची काडी नसेल तर सोन्याची किंवा चांदीचा तार असेल
किंवा अंगठी असेल तुमची त्याच्याने देखील तुम्ही लिहू शकता. असे केल्याने ज्ञानदेवतेचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि अशा प्रकारे अभ्यासात आणि करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला माता सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. तसेच वसंत पंचमीच्या दिवशी पतंग उडवणे ही देखील प्रचलित परंपरा आहे आणि पतंग उडवणे या दिवशी जे ज्ञान आणि आकांक्षाच्या उड्डाणाचे हे प्रतीक आहे. अशा समर्पण आणि भक्तीने सरस्वतीची प्रार्थना केल्याने ती जीवनातील अंधार दूर करते. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि थोडाही हेल्पफुल वाटत असेल तर सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.